लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। बारामतीमध्ये सध्या अजित पवारांचा कावळा होता, त्यांना घासून घासून पगडा केला, 70,000 रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, त्यांना आता बगळा करून बघा त्यांनी काय स्टेटमेंट केलंय हे मग बघितलं नाही, परंतु आता महायुतीच्या सोबत माननीय मोदी साहेबांच्या विकासाला साथ देण्यासाठी अनेक लोक आता भारतीय जनता पार्टीच्या सोबत येत आहेत, एनडीएच्या सोबत येत आहेत की नरेंद्र मोदी साहेबांशिवाय आता दुसरा कुठलाही सक्षम पर्याय दिसत नाही असं त्या सगळ्या नेतृत्वाचं म्हणणं आहे। त्यामुळं जर माणूस एखादा बदलत असेल तर त्यांच्या सोबत काम करणं त्याबद्दल काहीच हरकत असायला कारण नाही। तो जो आरोप स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजित पवारांनी, बघा त्याचे आता कोर्टामध्ये पण विषय सुरू होते, कोर्टाचे काही निर्णय आलेले आहेत, कोर्टाने पण त्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती आता जास्त काही बोलणं मला उचित वाटत नाही। कोर्टाकडून त्याचे काही रिझल्ट आलेले आहेत, त्यामुळं त्याच्यावरती मी काही मत व्यक्त करणार नाही। काठी आणि घोंगडं नाकारणारे शरद पवार आता मतांसाठी परत काठीण घोंगडं स्वीकारायला सुरुवात करायला लागले। आज माळशी अकलूजमध्ये त्यांनी काठीण घोंगडं स्वीकारले। बघा आता हा आमचा भावनिकतेचा विषय आहे, काठी आणि घोंगडं आणि पिवळा फेटा हा आमच्यासाठी फार आत्मीयतेचा विषय आहे, स्वाभिमानाचा सन्मानाचा विषय आहे। जर कोणी त्याचा अपमान करत असेल तर आमची आता सगळी लोक त्या बाबतीमध्ये जागृत आहेत, निश्चितपणे योग्य जागा योग्य लोकांना दाखवतील। बारामतीला आता सध्या काय परिस्थिती आहे आणि तुम्ही तिथली निवडणूक लढवली होती? मी गेलो नाही, परंतु तिथली परिस्थिती ही महायुतीच्या बाजूने आहे असं तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत। तिथलं जे सगळं राजकारण आहे ते राजकारण आता महायुतीच्या बाजूनं सगळ्या लोकांनी सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे। तुम्ही का गेला नाही? धनगर समाजाची संख्या तिथे जास्त आहे, तुम्ही का गेला नाही? नाही असं काही नाही, तुम्हाला बोलवलं। अरे बघा मी तर राज्यभर फिरतोय, सगळीकडे जिथं पार्टी मला सांगेल तिथं, आज मला सांगितलं की तुम्ही सोलापूरला जावा, तर सकाळी मी 10 वाजल्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। उद्या मला सांगितलं की तिकडे करमाळ्याला जावा, माड्याला जावा, तर मी तिकडे जाणार। काल सांगितलं कोल्हापूरला जावा, पार्टीनं मला सांगितलं किती मतांनी सुनेत्रा पवार येतील निवडून? किती मतांनी सुनेत्रा पवार येतील? टीका केली होती, त्यामुळे बघा असं नाही, मी माननीय शरदचंद्र पवारांच्या वरती जे आरोप केले तेच आरोप आता त्यांचे पुतणे करतायत, त्याच्यावरती तुम्ही एकदा जरा काहीतरी शो करा ना। मी जी भूमिका मांडली सातत्यानं मांडली, लोक मला बोलले तुम्ही पवारांच्या वरती बोलताय, तुम्ही पवारांच्या वरती बोलताय, आता त्यांचे पुतणे तेच बोलतायत ना। मी ही अगोदरच तुम्हाला सगळ्यांना जागा करत होतो, आज त्यांच्या घरातला माणूस त्यांच्यावरती ही भूमिका मांडतोय। किती मतांनी निवडून येतील सुनेत्रा पवार? 45+ जागा निवडून आणण्याचं महायुतीचं ध्यास आहे। तशा पद्धतीनं महाराष्ट्रातली लोक मोठ्या पद्धतीनं पाठबळ महायुतीच्या बाजूने उभा करतायत आणि निश्चितपणे तेवढ्या जागा निवडून काँग्रेसला किती मिळतील? एकच छंद, आता 44 जागा त्यांच्याकडे आहेत, त्यातल्या आता किती कमी होणार आणि कुठल्या कमी होणार याचा मला अंदाज नाही देश लेवलचा, पण निश्चितपणे त्यांच्याकडे कुठलं व्हिजन नाही। कारण आता उत्तर प्रदेश सारखं इतकं मोठं राज्य आहे, 404 जागा विधानसभेच्या आहेत, तिथं 2 आमदार काँग्रेसचे आहेत। जर ज्या पार्टीचे 2 आमदार निवडून येत असतील, आपल्याकडे 6 विधानसभेचा 1 खासदार असतो आणि 2 जर आमदार असतील तर त्यांचे तिथं खासदार किती येतील त्याच्यावर देशाचं तुम्ही गणित घालून बघा। काय काय राज्यातून तर ते पूर्ण संपून गेलेले आहेत पार्ट्या, तिथं एक पण त्याचा माणूस निवडून येत नाही। त्यामुळं काँग्रेसला 272+ पंतप्रधान पदासाठी खासदार लागतात, परंतु त्यांच्याकडे 272 उमेदवार सुद्धा नाही, त्यांच्याकडे 272 उमेदवार सुद्धा नाही। जागा निवडून येणार बघा 10 जागाचे लढवत आहे तो, तुम्ही विषय नीट समजून घ्या, उगाच त्या पवारांना हवेत चढवू नका, नारळाच्या झाडावरती चढवू नका। त्यांनी पार्टी स्थापन केली तेव्हा 36 जागा लढवल्या होत्या, पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 26 जागा लढवल्या, त्याच्या पुढच्या निवडणुकीत त्यांनी 22 जागा लढवल्या, मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 16 लोकसभा लढवल्या आणि आताच्या निवडणुकीमध्ये ते 10 लोकसभा लढवत आहेत। तरी सुद्धा जर आपण त्याचं म्हणजे हवा आहे असं म्हणत असू तर मला तर त्या गोष्टीचं खरंच विशेष वाटतंय। भारतीय जनता पार्टी 2 वरनं 303 वरती आलेली आहे। 1980 ला स्थापन झालेला पक्ष 84च्या निवडणुकीमध्ये
देशभर निवडणुका लढवल्या, पण त्यातले फक्त 2 खासदार निवडून आले होते. एक जंगारेड्डी आंध्र प्रदेशमधून आणि A.K. पटेल हे गुजरातमधून, म्हैसाणामधून. अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लालकृष्ण अडवाणी साहेब पण पडले होते. तेव्हा राजीव गांधी सभागृहात म्हणले होते, पर्याय पर्याय म्हणतोय कोण, ज्यांचे निवडून आले 2, पण 2 वरती भाजपा थांबलं नाही, ते 303 वरती गेलं. आणि आता मोदी साहेबांनी सांगितलंय की आम्ही 400 पार निश्चितपणे करू. हा बदल आहे ना, हा चढता क्रम आहे भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचा. त्यांचा उतरता क्रम आहे. पहिले ते 3.5 जिल्ह्याचे नेते होते, आता ते बारामतीमध्ये किती दिवस झाला अडकून पडलेत गल्लीबोळा. मला तर खरं तर विशेष आभार अजित पवारांचं मानायचं आहे की बारामतीतल्या मतदारांना पहिल्यांदा त्यांच्या मताला किंमत आली आहे. त्यांच्या 3 पिढ्या अशाच गेल्या, कुणाला मत दिलं काय दिलं त्याला काही महत्वच नाही. आता प्रत्येक मतदाराला तिथल्या किंमत आलेली आहे. प्रत्येक मतदारांच्याकडे लोक जात आहेत. त्या लोकांना आता खरंच विशेष वाटतं, अरे लोकशाहीमध्ये आपल्याला पण फार महत्व असतं. अशी परिस्थिती आता बारामतीमध्ये झालेली आहे. तुम्ही कधी जाणार बारामतीला?